नमस्कार मैत्रिणींनो, आपण ती ओवी पाहत होतो 187 क्रमांकाची, की त्या आसनावर बसल्यावर त्या योग्याने पहिल्यांदा आपल्याला मन चित्त जे काय आहे, मन चित्त अहंकार बुद्धी सगळं स्थिर करायचं आहे आणि सद्गुरूच्या चरणांचं स्मरण करायचं आहे. जे स्मरण करता क्षणीच तुमच्यामध्ये जो अहंभाव असेल की मी म्हणजे कोणीतरी वेगळा, मी आता ध्यानधारणा करणार, मी आता या आसनावर बसणार, असा जो मी 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 भाव असतो तो विरून जातो आणि तिथे एकदम तुम्ही अद्वैत होऊन जातात. परब्रह्माचा साक्षात्कार तुम्हाला होतो सद्गुरूचं स्मरण केल्यावर. ओवी क्रमांक 188. विषयांचा विसर पडे, इंद्रियांची कसमस मोडे, मनाची घडी घडे हृदया माझी. आता सद्गुरूचं स्मरण झालं, अहंभाव गळून गेला, विषयांचा विसर पडे. मग तुम्हाला विषयांचा विसर पडतो. विषय म्हणजे काय? शारीरिक मानसिक इच्छा आणि इच्छा, शारीरिक मानसिक इच्छा, वेगवेगळ्या इच्छा, वेगळ्या खाण्याची इच्छा, पिण्याची इच्छा, ऐकण्याची इच्छा, स्पर्शाची इच्छा, मारण्याची इच्छा, क्रोधाची इच्छा, या ज्या सगळे विषय येथे या विषयांचा तुम्हाला विसर पडतो. इंद्रियाची कसमस मोडे आणि इंद्रियांची व्याकुळता संपते. इंद्रियांचा व्याकुळपणा संपतो. इंद्रिय सतत व्याकुळ असतात, हापापलेले असतात इंद्रिय. एक इच्छा पुरवली इंद्रियाची की दुसरी होते, दुसरी झाली की तिसरी, सतत व्याकुळ असतात. डोळ्याने एकदा सुंदर दृश्य पाहिलं की लगेच थांबत नाही आपण, लगेच दुसरं पाहायचं असतं, लगेच दुसरं पाहायचं असतं. जिभेने एखादा पदार्थ खाल्ला गेला की ती जीभ व्याकुळच असते, अजून पाहिजे अजून पाहिजे. पण एकदा का तुम्ही आसनावर बसले, गुरुच्या चरणांचं स्मरण केलं की अहंभाव तर संपूर्ण काठिण्य विरय, ते काठिण्य अहंभावाचं विरून जातं आणि त्या ठिकाणी विषयांचा विसर पडतो. इंद्रियांची व्याकुळता संपते, इंद्रियांची व्याकुळता संपते. मनाची घडी घडे हृदया माझी आणि हृदयामध्ये मनाची संपूर्ण सुंदरशी घडी स्थिर होते. वास्तविक मन हे चंचल आहे, पण त्या मनाची घडी स्थिर होऊन जाते. ओवी क्रमांक 189. हे सगळं सद्गुरूच्या कृपेचं फळ असतं श्रोते हो. सद्गुरू कृपेशिवाय हे काहीच शक्य नाही. हृदयामध्ये मनाची घडी स्थिर होणं हे गुरुकृपेशिवाय होत नाही. ओवी क्रमांक 189. ऐसे ऐक्य हे सहजे भावे तव राहिजे, मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. ऐसे ऐक्य हे जाहले, असं आता ऐक्य झालं आहे. कशाचं? मन बुद्धी चित्त अहंकार आणि इंद्रिय यांचं ऐक्य झालं आहे गुरुकृपेने. ते झाल्यावर काय आहे मग? भावे तव राहिजे. ते तुम्हाला म्हणजे जोवर शक्य आहे ते ऐक्य जोपर्यंत टिकलं तोपर्यंत सद्गुरूचं स्मरण करावं. आता हे ऐक्य शाश्वत रूपी राहणं शक्यच नाही आहे, कारण किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मन बुद्धी चित्त अहंकार आणि 10 आपली कर्मेंद्रिय, सगळी ज्ञानेंद्रिय, म्हणजे 10 इंद्रिय, मन बुद्धी चित्त अहंकार, ह्या सगळ्यांचं ऐक्य शाश्वत काळ दीर्घकाळ राहणं कठीण आहे. मग ते जोपर्यंत आहे तोपर्यंत सद्गुरूचं स्मरण करायचं आहे, तोपर्यंत सद्गुरूचं स्मरण करायचं आहे. मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी. आणि मग या ऐक्यबोधाला सहज घेऊनच आसनावर उपदेशासाठी बसावं, उपदेशासाठी अभ्यासासाठी बसावं. नीट लक्षात घ्या, आसनावर बसल्यावर मन बुद्धी चित्त अहंकार इंद्रिय यांचं ऐक्य करायचं आहे. त्याला इंद्रियसुद्धा आहेत. हे सगळं ऐक्य किती वेळ टिकतं? तोपर्यंत तुम्ही सद्गुरूचं स्मरण करून योगाभ्यासाला बसायचं आहे. मग काही वेळाने ते ऐक्य भंग पावेल, मन इकडे तिकडे जावेल, चित्त इकडे बुद्धी इकडे, कुठेतरी हे वेगवेगळं त्यांचं ऐक्य राहणार नाही. मग थांबावं थोडा वेळ, पुन्हा मन बुद्धी चित्त अहंकार यांचं ऐक्य घडवावं आणि पुन्हा सद्गुरूचं स्मरण करून उपदेशाला बसावं. ऐक्य घडल्यानंतर सद्गुरूचं स्मरण केलं की ते ऐक्य दीर्घकाळ टिकतं. म्हणून हे ऐक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. पण कुठलंही ऐक्य जास्त वेळ टिकत नाही श्रोते हो. आपण व्यवहारातसुद्धा पाहतो, त्या एकत्र संयुक्त कुटुंबामध्ये आपण पाहतो 2-3 भाऊ, त्यांच्या प्रत्येकाची एक बायको, त्यांची मुलं बाळं सासू सासरे, काही नंदा असतील तर ते असे संयुक्त कुटुंब असतं. पण ते फार काळ नाही टिकत. त्याच्यातनं बंडखोर कोणीतरी एखादा असतो, तो बायकोला घेऊन बाहेर पडतो, त्याचं पाहून दुसरा बाहेर पडतो. पाहता पाहता म्हातारा म्हातारी राहतात घरामध्ये, फक्त नाही टिकत. त्याचं आपण समर्थन करतो उत्तम शब्दात. भांड्याला भांडं लागलं की आवाज येतोच, पण त्यातलं एखादं भांडं विवेकी असेल तर आवाज नाही येत ना.
पण तो विवेक कोणालाच नको असतो. स्वार्थाला सोडलेलं नाही कोणी. त्यातला एखादा बंडखोर जो हो असतो की माझी मुलं, माझी बायको, मला उन्नती साधायची आहे, चालला जातो निघून आईवडिलांना सोडून. त्याचं पाहून मग मी का नको करू म्हणून दुसरा चालला जातो. असं पाहता पाहता ते घर असं संयुक्त होऊन जातो. प्रत्येकाची संयुक्त चूल, प्रत्येकाची वेगवेगळी चूल, एकी राहत नाही, एकी राहत नाही, एकी राहत नाही. म्हणून ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं ऐक्य असेपर्यंतच सद्गुरूंचं स्मरण करून आपण योगाभ्यासाला सुरुवात करावी असा योग्याला उपदेश केलेला आहे. ओवी क्रमांक 190. आता अंगाते अंगवरी, पवनाते पवनधरी, ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. आता हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि इंद्रिय यांचं ऐक्य करून सद्गुरूचं स्मरण केल्याबरोबर त्या ऐक्याला स्थैर्य येतं, स्थैर्य येतं, स्थैर्य येतं. मग ते स्थैर्य आलं की पुढे काय अवस्था आहे? अंगाते अंगवारी, म्हणजे त्या माणसाचं शरीरच शरीराला सांभाळतं, माणसाचा देहच देहाला सांभाळतो, माणसाचं अंगच अंगाला सांभाळतं, माणसाचे इंद्रियच इंद्रियांना सांभाळतात, त्याला सांभाळावे लागत नाही. हे गुरुकृपेचं फळ आहे. पुढे म्हटलं आहे की मग पवनाते पवनधरी, म्हणजे प्राणवायूला प्राणवायूच धरून ठेवतो, प्राणवायूला प्राणवायूच धरून ठेवतो. आणि मग म्हटलेलं आहे ऐसी अनुभवाची उजरी. उजरी म्हणजे अनुभव. असा अनुभव आपल्याला उत्तरोत्तर येऊ लागतो. एकदा का गुरुकृपेने मन, बुद्धी, चित्त, अहंकार, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय स्थिर झाले, गुरुकृपा झाली की ते स्थिर राहतात दीर्घकाळ. आणि मग एकदा का ते स्थैर्य आलं की गुरुकृपेने ते शरीरच तुमचं काय होतं, ते शरीरच शरीराला सांभाळायला लागतं, शरीरच शरीराला सांभाळतं, प्राणवायू प्राणवायूला सांभाळतो. आणि असा हा अनुभव उत्तरोत्तर उत्तरोत्तर येऊ लागतो. ओवी क्रमांक 191. प्रवृत्ती माघवती मोहरे, समाधी ऐलाडी उतरे, आघवे अभ्यासू सरे बैसत खेव. पुढची अवस्था काय आहे? एकदा का शरीर शरीराला सांभाळायला लागलं, किती सुंदर अवस्था आहे बघा ना, किती सुंदर अवस्था आहे हो. शरीर शरीराला सांभाळतं आहे. कल्पना करून पहा. उदाहरण, शरीर शरीराला सांभाळतं म्हणजे काय? योगासनं करत असताना गालावरती किंवा कुठल्या तरी अवयवावर, हातावर वगैरे एखादा डास बसला, त्याला जर आपण हलवलं नाही तर तो डास इतकं रक्त प्यायला लागतो की आपल्याला जोरात त्याच्यावर थाप मारावी लागते. पण या योग्याला तसं नाही आहे. ते परस्पर तर शरीरच शरीराला सांभाळ, शरीरच त्या डासाला उडवून टाकतं. याला उडवायची गरजच पडत नाही. पायाला काहीतरी एखादा कृमी कीटक चावत असेल तर त्या पायाला काहीच करावं लागत नाही, पायच पायावरचा तो कृमी उडवून टाकतो. शरीरच शरीराला सांभाळतं, शरीरच शरीराला सांभाळतं. प्राणवायू प्राणवायूला सांभाळतो. याला प्राणवायूसाठी वेगळं काही रेचक कुंभक करावं लागत नाही, तो प्राणवायूच प्राणवायूला सांभाळतो. ही सगळी कशाची कृपा आहे श्रोते हो? गुरुकृपा. आता म्हटलं आहे प्रवृत्ती माघवती मोहरे. माणसाच्या सगळ्या प्रवृत्ती म्हणजे संकल्प, अनुकूल इच्छा माघवती, मागे परततात, मागे परततात. आपल्या सामान्य माणसांच्या सगळ्या संकल्प आणि इच्छा ज्या असतात त्या वर येतात, त्या इंद्रियांना स्पर्श करतात, इंद्रिय विषयांना स्पर्श करतात. इथे तसं नाही आहे. यांच्या सगळ्या इच्छा माघवती मोहरे, मागे परततात. मोहरे म्हणजे मागे परततात. समाधी ऐलाडी उतरे, आणि समाधीची अवस्था अलीकडे येते. जी समाधी अवस्था अगदी निद्रिस्त अवस्थेत असते ती समाधी अवस्था अलीकडे येते. सामान्य माणसाच्या शरीरात इच्छा वरती असतात आणि समाधी मात्र निद्रिस्त अवस्थेत असते. या बाबतीत आता काय होतं? मन, बुद्धी, चित्त, अहंकार, इंद्रिय एकत्र केले की इच्छा मागे परतू लागतात आणि वैराग्याची वृत्ती, समाधीची अवस्था ही ऐलाडी म्हणजे ऐलतिरी, पैलाडी म्हणजे पैलतिरी, समाधी अवस्थावर यायला लागते. आणि आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो, आणि आघवे अभ्यासू सरे, अभ्यासू म्हणजे अभ्यास, योगाभ्यास. मग एकदा का ह्या इच्छा मागे मागे जाऊ लागल्या, समाधी अवस्था अलीकडे येऊ लागली की मग समाधीपर्यंतचा त्याचा अभ्यास बसताक्षणीच संपून जातो. बैसत खेवो, खेवो म्हणजे अलिंगन म्हणतात त्याला. त्या स्थानाला त्यांनी बसून अलिंगन दिल्याबरोबर अभ्यासू सरे, योगाभ्यास संपूनच जातो, संपूनच जातो, संपूनच जातो.
आसनावर बसून किती वेळ झाला आहे श्रोते हो. त्यांनी फक्त आसनावर बसून मन बुद्धी चित्त अहंकार इंद्रिय यांचं ऐक्य साधलं आहे, गुरुचं स्मरण केलं आहे. ते साधल्यानंतर ताबडतोब त्याला अनुभव काय आला आहे, शरीराला सांभाळतं, प्राणवायूला सांभाळतो. हा अनुभव उत्तरोत्तर यायला लागल्यावर मग सगळ्या त्याचे संकल्प इच्छा मागे मागे जातात. समाधी अवस्था पुढे पुढे येते आणि त्याचा योगाभ्यास तिथेच संपून जातो. बैसत खेवो, बसताक्षणीच अभ्यास संपतो. फक्त गुरुकृपा, फक्त गुरुकृपा, फक्त गुरुकृपा. ओवी क्रमांक 192. मुद्रेची प्रौढी ऐसी, तेची सांगिजेल आता परियेसी, तरी उरुया जगनासी जडो निघाली. किती क्रमाने चाललं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा स्थान महात्म्य, जवळजवळ 15-16 ओव्या स्थान महात्म्यावर आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आजूबाजूला झाडं कशी असावी ते सांगितलं आहे, वायू कसा असावा ते सांगितलं आहे, पशुपक्षी कोणते कसे असावे ते सांगितलं आहे. मग त्यानंतर आता इथे सांगितलं की आसन कसं घालावं, फार उंच नाही फार खाली नाही. आणि आता तिथे बसल्यावर योग्याने सद्गुरूचं स्मरण करून ऐक्य साधलं की त्याचा योगाभ्यास तिथेच संपून जातो. आता तिथे त्या आसनाची मुद्रा कशी पाहिजे. आसन म्हणजे आसनं अनेक प्रकारची आहे. आसनं अनेक प्रकारची आहे. आसन मांडी घालून बसलं तरी ते आसनच होतं. मग इथे म्हटलं आहे मुद्रा म्हणजे एक विशिष्ट आसन. मुद्रेची प्रौढी ऐसी, त्या मुद्रेचं महात्म्य इतकं आहे की त्याची सांगिजेल आता परियसी. तेच आता सांगतो मी अर्जुना तुला. परियसी म्हणजे ऐक तू. आता त्या आसनावर मुद्रा कशी असावी. मुद्रा म्हणजे फक्त पायांची अवस्था नाही. मुद्रा म्हणजे शरीराची अवस्था, मानेची अवस्था कशी असावी, पूर्ण शरीराची अवस्था कशी असावी, याला म्हणतात मुद्रा. ती मुद्रा कशी असावी सांगिजेल, तुला आता मी सांगेल. भविष्यकाळ परियेसी, आता तू ऐक. तरी आता कशी ती मुद्रा, तरी उरू या जगनासी जडो निघाली. आपले जे उरू आहेत, उरू म्हणजे मांड्या, जगनासी म्हणजे पोटरीला, आपल्या मांड्या पोटरीला घट्ट धराव्या. प्रयोग करून पहा. मांडी घालायची आहे आणि त्या मांड्या पोटरीला घट्ट चिकटल्या पाहिजेत, अशी मुद्रा पाहिजे. 2 मांड्या 2 पोटऱ्यांना घट्ट चिकटल्या पाहिजे, अशी ही मुद्रा पाहिजे. जगन म्हणजे पोटऱ्या. पुन्हा एकदा या मुद्रेची थोरवी अर्जुना तुला आता मी सांगेल, ती तू ऐक. आपल्या दोन्ही मांड्या या दोन्ही पोटऱ्यांशी जडोनी म्हणजे घट्ट धरून घालाव्या. त्या विलग होता कामच नाही. आपल्यासारख्यानं कळ लागेल. एका मांडीला दुसऱ्या पायाची पोटरी लावायची, दुसऱ्या मांडीला ह्या पायाची पोटरी लावायची आणि ते घट्ट धरून ठेवायचे आहे. पुढे 193. चरणतळे देवडी, आधार द्रुमाच्या बुडी, सुघटिते गाढी संचरी पा. आता पुढचा काय कृती करायची आहे. एकदा 2 मांड्यांना दोन्ही पोटऱ्या घट्ट धरून ठेवायच्या. चरणतळे देवडी म्हणजे तळवा. आपल्या पायाच्या तळव्याला आधार द्रुमाच्या बुडी, आधार चक्राच्या खाली म्हणजे गुदद्वाराजवळ आधार चक्राखाली आपल्या एका पायाचा तळवा. सुगटिते घाडी म्हणजे एका पायाच्या तळव्यावर दुसऱ्या पायाचा तळवा वाकडा ठेवायचा सांगितला आहे त्यांनी. देवडी म्हणजे आधारद्रुम म्हणजे आधारचक्र. आधारचक्राच्या खाली आपल्या एका पायाचा तळवा दुसऱ्या पायाच्या तळव्यावर देवडी म्हणजे तिरपा, संचरी पा म्हणजे तसा घालावा. ओवी क्रमांक 193. पावलांची स्थिती कशी असावी. आधारचक्राच्या तळाशी म्हणजे गुदद्वाराच्या जागी आपल्या उजव्या पायाच्या तळव्यावर डाव्या पायाचा तळवा वाकडा ठेवायचा आहे, देवडी. आणि उजव्या पायाची टाच खाली ठेवून त्या टाचेची शिवण मधोमध्ये पक्की दाखवावी. हे पुढच्या ओवीचा अर्थ आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला फक्त 193 क्रमांकाचा अर्थ सांगते. चरणतळे देवडी, आपले पावलं तिरपे. आधार द्रुमाच्या बुडी, आपल्या आधारचक्राच्या खाली. सुगटिते घाडी संचरी पा, उत्तमरित्या संघटित करावी म्हणजे दाबून धरावी. आधारचक्राखाली गुदद्वारापाशी एका पायाची टाच दाबून धरायची. प्रयत्न करून पहा. दाबून धरायची एका पायाची टाच. मग त्यानंतर पुढच्या ओवीत ते असं सांगणार आहे की मग दुसऱ्या पायाची टाच त्या पहिल्या पायाच्या टाचेवर तिरपी ठेवायची आहे.
असं ते सांगतील. तो श्लोक आपण पुढे पाहू. पहिल्यांदा फक्त आपण 193 क्रमांकाचा अर्थ पुन्हा पाहू की आपली पावलं जी आहेत ती आधारचक्राच्या खाली उत्तमरित्या दाबून संचरीपा दाबून ठेवावी. दोन्ही पावलं दाबून ठेवावी. मग त्यातलं एक पाऊल गुदद्वाराच्या शिवणीवर ठेवायचं आहे. ते कसं ठेवायचं आहे ते पुढच्या ओवीत सांगतील. तूर्त या ओवीमध्ये फक्त गुदद्वारापाशी आधारचक्राच्या खाली आपली चरणतळं म्हणजे आपली पावलं तिरपी रोवून धरावी, घट्ट धरून ठेवावी. हे मुद्रेचं लक्षण आहे. म्हणजे पहिल्या 192, 193 या ओव्यांमध्ये आणि 194मध्ये सुद्धा मुद्रेचं वर्णन होणार आहे. 194 क्रमांकाची ओवी आपण उद्या पाहूया किंवा बघू. मग सव्यतो तळी ठेविजे. सव्य म्हणजे डावा पाय तळाशी ठेवायचा आहे. तेणे सिवण मध्य पीडिजे. तो डावा पाय जो आहे तो गुदद्वाराच्या तळाशी ठेवायचा आहे. कुठे? गुदद्वाराच्या मध्ये एक शिवण आहे पहा, त्या शिवणीला तो दाबून ठेवायचा आहे. किती सुंदर आहे बघा अनुभव. गुदद्वाराच्या मधोमध एक शिवण लागते, त्या शिवणीमध्ये तो डावा तळपाय, सव्य म्हणजे डावा तळपाय दाबून ठेवायचा आहे. वरी बैसे तो सहजे वामचरण. सव्य म्हणजे उजवा, म्हणजे सव्य म्हणजे उजव्या मी तुम्हाला सव्य डावा सांगितला. अपसव्य म्हणजे डावा, सव्य म्हणजे उजवा. उजवा पाय जो आहे तो गुदद्वाराच्या तळाच्या शिवणीवर खूप दाबून ठेवायचा आहे की त्या गुदद्वाराला पीडा झाली पाहिजे, दाबलं गेलं पाहिजे गुदद्वार इतकं. आणि मग त्वरी बैसेत आणि मग त्याच्यावर सहजगत्या डावा तळपाय ठेवायचा आहे. मुद्रा लक्षात आली. उजव्या पायाचा तळवा गुदद्वाराच्या शिवणीपाशी खूप दाबून धरायचा आहे, जेणेकरून गुदद्वार दाबलं गेलं पाहिजे आणि वरच्या कुंडलिनीवर दाब पडला पाहिजे. आणि मग त्या उजव्या पायाच्या तळव्यावर डावा पाय ठेवावा. इत्यलम.